हाय. हॅलो. हाय, मी काय झोपलं नाहीये, मी डायरी लिहिते. ओ, अरे वा. असं म्हणतात की आपण जे विचार करतो ना ते 48 तासात लिहून नाही ठेवलं तर आपण विसरून जातो, म्हणून डायरी. मग ते 48 तासातले सगळे तास तू माझ्यावरच लिहित असशील ना? व्हेरी फनी. तू सोडून मला काय वेगळं जग आहे का नाही? हो का? मी एवढ्यात मी सोडून तू तुझं वेगळं जग तयार केलं का? माझ्या तरी 48 तासातले 50 तास तूच असशील माझ्या मनात. आता बोल. आता मी काय बोलू? इतका विचार करत असतोस माझा? करतो ना. आणि तू मात्र गप्पा बस. तुला चांगलं माहितीये ह्या डायरीतली सगळी पानं तुझ्या आठवणींनी भरलेली असणार आहेत. मला सांग, तू का नाही लिहित डायरी? एकदा लहानपणी लिहिली होती, तेव्हा आई बाबांची खूप भांडणं व्हायची. मी लिहिलं, आई बाबा खूप भांडतात आणि मला त्याची खूप भीती वाटते. एकदा आईने उघडून वाचलं ते. मग काय, जोरदार ओरडा खाल्ला. असं कसं लिहू शकतोस तू? आपल्याच घरात आपल्याला इतकंही स्वातंत्र्य मिळून याचं आश्चर्य वाटलं होतं मला तेव्हा. मग काय, तेव्हापासून बंद केलं डायरी लिहिणं. तेव्हापासून ठरवलं की जे काही आहे ते मनातच लिहायचं आणि मनातच त्याच्या चिंध्या करायच्या. आईची ती वाक्य माझ्या अजून कानात आहे. आम्ही काय कमी केलं तुझ्यासाठी? असं कसं लिहू शकतोस तू? आम्ही काय वैरी आहोत का तुझे? एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि आता तीच बाई आज अनाथ मुलांसाठी काम करते. अनबिलिव्हेबल आहे. ओम ओम प्लीज नको ना सिंखो. मी जनरल विचारलं रे तुला की तू का नाही डायरी लिहित. अगं हो 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 हो, डोंट वरी. अगं ऍक्च्युली मीच सॉरी. काही आठवणी अशा आहेत ना की ज्या थेट आई बाबांपर्यंत जाऊन पोहोचतात आणि मग त्या बाहेर आल्याशिवाय राहत नाही. आय एम सॉरी. मी काय म्हणते, तू आता का नाही लिहित परत डायरी? म्हणजे आता तुला ओरडायला कोणीच नाहीये आणि मला असं वाटतं तुला बरं वाटेल त्यामुळे. आय ट्राय. झोपतोयस? नाही, मी आता स्पायडरमॅन आणि टॉम अँड जेरी बघणार आहे आधी आणि मग झोपेल. ते लहान बाळ आहे ग. बघा, मी माझी डायरी संपवते आणि झोपते. लिहिली. बाय बाय. बाय 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 बाय. अगो बाई, तुझंही टाकायचं होतं का गोष्ट? काय ग, आलीस काय, चाललीस काय? आणि काय डोक्याला असं मॅन्डेट पिन सारखं बांधून का आलीस? माझ्या हातात फक्त बंदूक नाहीये. काय झालं उमा? बरं वाटत नाहीये का तुला? डोकं दुखतंय का तुझं?
मी आल्याचा चहा केलाय, तुला देते मी तो. काय अशी का बघतेस माझ्याकडे? आपण म्हणतो की करप्शन फक्त सरकारी ऑफिसेसमध्ये असतं, पण तसं नाहीये. ते सगळीकडे आहे. आपल्या घरातही आहे. तर तू काय म्हणजे हे काय होतं? मी थोडं स्पष्ट बोलते, पण तू न करप्ट असाल का? तू काहीही बोलायला लागलीस आता. तुम्ही कसंही वागायचं, काही करायचं आणि मला म्हणायचं तू काही बोलतेस. मला सांग उमा, खरंच सांग मला की तुझा कशासाठी राग आहे माझ्यावरती? हा सांग ना. हा म्हणजे ईशाच्या लग्नासाठी मी तुला प्रायोरिटी देत नाहीये लग्न ठरवण्यासाठी म्हणून चिडली आहेस का माझ्यावरती? तर तसं सांग ना ग. हे करप्ट वगैरे असले आरोप काय करतेस माझ्यावर? हे बघ, मी कसलेही आरोप करत नाहीये, पण ओमच्या घरच्यांबद्दल मी तुझ्या कानी कपाळी ओरडते की हे सगळं गौडबंग आलंय. आपण जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जातो ती सगळी माणसं ठरवून ठरवून सगळं नाटकात बसवल्याप्रमाणे उत्तरं देतात. एकही जण ठामपणे बोलत नाही आणि सगळं डोळ्यांसमोर उघड उघड दिसत असताना तू इग्नोर कसं करतेस? अगं, ईशाचं प्रेम चुकीचं असू शकतं, तिला नसेल कळत, पण एक आई म्हणून तुला नाही कळत आहे? अगं, सगळी बनवा बनवी आहे ग. आता मला सांग, शोभनाचा तो भाऊ सुशांत काल कसा काय उपटला अचानक? काय बोलतेस तू उमा? तिचा भाऊ आहे ना तो, येऊ शकत नाही का? अचानक आपण सुद्धा त्यांच्याकडे जाऊ असं म्हणत होतीस ना काल. बरं ठीक आहे, त्याचं सोड. तू मला सांग, तू एकदा तरी त्यांना म्हणालीस की मला तुमच्या जवळच्या नातेवाईकांना भेटायचंय म्हणून? थांब ना जरा, म्हणणार आहे मी हे. तू कधी म्हणणार आहेस? कधी म्हणणार आहेस? सगळं झाल्यावर म्हणणार आहेस? अगं काय? आणि तू मला सांग, तुला नाही वाटत की आपली मुलगी ज्या घरात द्यायची आहे ती लोक कशी आहेत, काय आहेत हे आपण जाणून घ्यावं असं तुला नाही वाटत? तुला अजिबात इंटरेस्ट नाही त्याच्यात? मला आश्चर्य वाटतं तुझं अलका. आणि मी तुला सांगितलं होतं आपण फोन न करता जाऊया, तू का फोन केलास? मी त्यांना रेड हँडेड पकडलं असतं. हळू हळू जरा. आणि काय म्हणालीस तू? काय डिटेक्टिव्ह वगैरे आहेस का उमा? रेड हँड वगैरे काय बोलतेस तू? हे त्यांच्या घरामध्ये काय स्मगलिंग चालतं? आणि तुला हे तुझं सगळं वागणं बोलणं अतिरंजित नाही वाटत आहे आता? सगळ्या गोष्टींकडे संशयाने बघतीयस तू, सगळ्या. त्याच्यापेक्षा एक काम कर ना ग. माझ्या इशूच्या डोळ्यामध्ये जे ओम बद्दल प्रेम दिसतंय ना ते बघ ना तू. ते बघितलंस ना म्हणजे तुला कुठलाही संशय येणार नाही, सगळ्या गोष्टी पटतील. तिच्या डोळ्यातलं प्रेम बघ. ही सगळी ना सरकारी माणसाला मॅनेज केल्याची उत्तर आहेत. आणि म्हणूनच मी म्हणते की हे करप्शन सगळीकडे पसरलंय, अगदी घराघरात. आता तुझं डोकं फिरलंय आणि तू काहीही बोलायला लागलीस. हो, फिरलंय माझं डोकं, बोलते मी काही. आणि तुला माझा राग जरी आला, आपले संबंध जरी खराब झाले ना तरी चालेल मला. काय? कारण या सगळ्या मागचा माझा हेतू शुद्ध आहे हे मला माहिती. अगं हो, म्हणूनच मी मोठे बाबांकडे जाणार आहे आणि माझा हा मुद्दा पुढे रेटणारच आहे. अगं आता मोठ्या बाबांकडे नको जाऊ उमा. गुड मॉर्निंग. किती गोड असतो. गुड मॉर्निंग. जा आता मला चहा आणून दे. जा. ए, दिसत नाही इथे मी काम करते? तूच जा आणि मला चहा करून ये. जा. धना, किती प्रेमाने बोलतेय मी तुझ्याशी कधी नव्हे तर. एक चहा आणायला सांगितलं तर तेही आणत नाहीयेस तू. इतका झोपाच काढत होतीस ना? जा आणि चहा आण. हारुद्रा वज्र हनुमान मारुती वनहरी अंजनी सु. काका, हो काय बरा आहेस ना तू? हो, असं का बघताय माझ्याकडे? झोप झालीये ना तुमची? झाली काय? ताप नाहीये ना? अगं नाही, असं का वेड्यासारखं बघताय? काय काय बोलताय तुम्ही? अरे पण मग हसा का दिसतोस काहीतरी वेगळं असं? काय वाईट दिसतं का रे? बटन वगैरे निघाली का रे? नाही, वाईट नाही पण. काय झालंय नक्की तुम्हाला? काही नाही, मी ठीक आहे, मला काहीच नाही. काका, तू डिरेक्शन सोडून ऍक्टिंग मध्ये घुसलायस का? काय काय करतो? नाही तसं काही नाही. ऍक्च्युली ना माझं एक वेगळंच काम आहे. म्हणजे मी एक मिनिट, मला कळलंय. धना, वेगळं काम म्हणजे बहुतेक मुलीला काय काही नाही. आपण एक काम करूया, ओमदादा आणि ईशा वहिनीवर तुझं पडून टाकूया. डोक्यावर परिणाम झालाय का? सांगितलं नाही त्याला का? अरे, वेडी. सांगा ना, आम्हाला सांगा ना. मी ओमदादाला सांगू ना. मी गुरुजींना सांगून येते. तुला दोघी नाही अक्कल नाही. अगं तसं काही नाही आहे धना, ऐक माझं.
काय 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 झालं काय काय काकांचं काय रणजित काका काय काय झालं काय सांग ना हा? अरे बाप रे बाप रे बाप रे, काय दिसतंय? एक मिनिट हा? मी छान दिसतोय, मी रुबाबदार दिसतोय, मी मस्त दिसतोय, सगळं मला माहितीये. ते पुन्हा सांगण्याची काही गरज नाहीये, कळलं ना? मी चाललोय इंटरव्ह्यूला. हा, जेव्हा एखादा माणूस इंटरव्ह्यूला जातो तेव्हा ऑल द बेस्ट म्हणायची प्रथा असते, ऑल द बेस्ट. बरोबर आहे? नुसतं म्हणायचं नसतं, हात पण पुढे करायचा, सेकंड करायचा असतो, तो कोण करणार? थँक्यू म्हणायची पण एक प्रथा असते, ते मी म्हटलेलं आहे. हात ताबडतोब खाली घ्यायचा, हा, कमी असायचं, सभ्य दिसायचं. हा हा काय चाललंय काय काय जोरदार चाललंय तुमचं. हा. रणजित भाऊ, फार आनंद झालाय माहिती ना, फार म्हणजे फार आनंद झालाय. आता तुम्ही पण कमवायला लागला ना की आपण घरातले तिन्ही पुरुष कमवायला लागणार, म्हणजे जबाबदार होणार. म्हणजे तुला अजूनही असं म्हणायचं की मी बेजबाबदार आहे, मला अक्कल नाहीये? हा? मला कमवायची अक्कल नाही, मला कोणी नोकरी देणार नाही. फोन वाजला. फोन धना घेईल, सगळ्या शिव्या एका दमात ऐकून घ्यायच्या. मला खरं अक्कल नाहीये, मला कोणीच नोकरी देणार आहे. हॅलो आई पण तू कसा काय फोन केलास मला? हॅलो तिने उत्तर देऊ नकोस. हॅलो? जरा सभ्यपणे. हा, आणि नीट बोल. आणि गुरुजी आईचा फोन आलेला. आईचं? कोणाच्या आईचं? माझ्या आईचा फोन आलेला. हे? मग ठीक आहे ना, एवढं घाबरायला काय झालं? ती इथे येते ओटी भरायला. हा, ते प्रेग्नंट आहे ना, तर काहीतरी चोर ओटी वगैरे भरतात. मग सांगायचं नाही प्रेग्नंट आहे. दादाला तसं सांगितलंय ना. अरे देवा, खरंच की. तर ती म्हणाली की माहेरपणाला चल आमच्या बरोबर. मला नाही जायचं पण. होय, हं? ठीक आहे ना, घाबरायचं काय त्याच्यात? नाही काय रे? नाही घाबरायचं नाही. हा, अजिबात घाबरायचं नाही. हा. तू काय लहान बाळ आहेस का आता की ती कडेवरनं उचलून घेऊन जाईल तुला? तुझं वजन काय कमी आहे का? आणि काय भाऊ, असं काय नाही, पण ते काय कधी येते म्हणाली? 1-2 दिवसात येते म्हणाली. अच्छा. ठीक आहे ना, मग येऊ दे ना, बघू काय व्हायचं ते होईल. ओम भाऊ, हम्म. बघा ना, ही पोटूशी कळल्यानंतर हिच्या घरचे लगेच कसे धावून येतात. आमच्या घरच्यांनी काही पडलेलीच नाही, कुठं आहे काय नाही. देश भाऊ, हं? या बाबतीत आपलं सेम आहे. पण आता हे खरं नाहीये, तर आपण आता प्रेग्नंट असल्याचं नाटक करायचं. मी तेच तुम्हाला सांगतोय, बास झाला आता खोटं खोटं वागणं, सांगून टाकायचं खरं खरं. नाहीतर मी काय म्हणतो, होऊन जाऊन दे ना आता, या वर्षी येऊ दे की. काय ओम भाऊ, तू पण हे काय पण बोलतात बुवा. ए चले काके, उशीर नाही का होतंय तुला? वेळेवर पोहोचायचं इंटरव्ह्यूला. चल मी तुला सोडतो. इंटरव्ह्यू. चला, अच्छा, ऑल द बेस्ट. थँक्यू. राहायचं काय प्रेग्नेंट? गंमत घे. हा बोल आई. इशू घाईत आहेस का ग तू? अगं ऐक, म्हणजे जरा ऑफिसला जायच्या तयारी. तू बोल ना, तू बोलत राहा. अगं ऐक ना, ही उमा ना वेडी झाली, वेडी. म्हणजे काय? अगं मला म्हणत होती की कशावरून सुशांत ओमच्या आईचा भाऊच आहे. अरे देवा. तेच, मी पण तेच म्हटलं. काय? अरे देवा, म्हणजे तिने मला हे सांगितलं ना, तेव्हा मी तेच म्हटलं, अरे देवा. आई, मग काय झालं? मग काय इशू, मला ना असं वाटायला लागलं की उमाच्या मेंदूचं सेटिंग जरा बिघडलंय. म्हणजे अगं उद्या मला असं विचारेल की कशावरून ईशा तुझी मुलगी आहे. इशू ऐक ना, मला सांग, थायरॉइडमुळे बुद्धिभ्रंश होतो का ग? अगं नाही, म्हणजे त्यासाठी काही टेस्ट असतील ना तर त्या रेकमेंड करायला हव्या तुम्हाला. नाही ते कर तू तिला रेकमेंड, पण ती हे सगळं कुणाच समोर बोललीये? काय झालंय? माझ्या समोरच बोलली ती. माहिती नाही बाई, आता मोठ्या बाबांकडे जाते म्हणून धमकी देऊन गेले मला. आता त्यांना सांगितलं असेल तर मला माहिती नाही. पण इशू, एक लक्षात ठेव, आपल्याला आता फास्ट हालचाली करायला हव्यात. साखरपुडा पटकन उरकून घ्यायला हवाय. नाही म्हणजे बघ तिची ती धावपळ थांबेल उमाची सगळी. नाहीतर ती मोठ्या बाबांना सांगून ते नवीन स्थळांच्या मागे लागली आता. अरे आवरा तिला. हा, आणि मला म्हणत होती तू काय झापडं बिपडं लावलीस का डोळ्याला? तुला दिसत कसं नाही, कळत कसं नाही? मला एक कळत नाही की तिला कसं हे कळत नाही की माझी मुलगी एवढ्या मोठ्या गोष्टीमध्ये मला का फसवेल.
फसवशील इशू तुम्हाला एवढ्या मोठ्या महत्वाच्या गोष्टीत? आई, साखरपुड्याची घाई नाही करता येणार आपल्याला. म्हणजे मोठ्या बाबांचा आणि माझा तसा करार झालाय. त्यांनी एक कामगिरी दिली आहे मला, ती पूर्ण झाल्याशिवाय मला पुढची काही स्टेप नाही घेता येणार. कसला करार? आई, आय एम सॉरी, मला नाही सांगता येणार आहे तुला. प्लीज. अगं इशू, आता हे काय चाललंय मलाच कळत नाही. करार वगैरे काय अगं? हे बघ, मग मला माहिती नाही आता. मग आता तू तयार राहा. उमा स्थळ आणेल त्याला, कळलं ना? बघत राहा एक एक मुलं. हे बघ इशू, तुला जर ओमशी लग्न करायचं असेल आता तुम्हाला हालचाली करायला हव्यात. इथे गोष्टी हाताबाहेर चाललेल्या आहेत, मी आधीच सांगते तुला. हे बघ, ही येते इकडेच येते बहुतेक. हा, मी ठेवते फोन. हा, चल. काय कॉमेडी दिसतोयस तू. अरे नाही नाही नाही, खूप छान दिसतोयस. ऑल द बेस्ट. थँक्स. ए का रे, तू फारच गार पडलायस. कार काय राव, पायातलं पण त्राण गेलं, घाम फुटला आणि पोटात खड्डा पडलाय. तुझ्या पोटात खड्डा वाटत तरी नाहीये. अरे आतून तुला नाही कळणार, तो आतून पड. अरे मस्त दिसतोयस तू. मी जर तुझा इंटरव्ह्यू घेणारा असतो ना तर बाकीच्यांना सांगितलं असतं निघून जा घरी, आमचा कॅन्डिडेट फायनल झालाय. तोंडात साखर पडू बाबा. बरं ऐक, स्केचबुक घेतलंयस ना? हो, पेन वगैरे घेतलंयस ना? तुला काय लागतं ते सगळं घेतलं. हा, गुड. बरं ऐक, हा लगेच त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी पगाराचं विचारलं तर आपण फायनल करून टाकायचं नाही. आधी त्यांची अपेक्षा विचारायची, मग आपण बोलूया आणि मग फायनल करतो असं सांग. चालेल. हा, हो. पण भीती वाटते राव. का? पहिल्यांदाच इंटरव्ह्यू देतोय ना, त्यामुळे जरा टेन्शन आलंय. अरे डरने का रे, बेंदाज रहने का. कॉन्फिडेंटली उत्तर द्यायची. जे जे माहिती असेल ते, मला हे माहित नाही, मला ते माहित नाही असं सांगत बसायचं नाही. नाही, ते टेन्शन नाहीये रे. मग नाही म्हणजे त्यांनी समजा काही उलट सुलट प्रश्न विचारले तर तिथलंच काहीतरी उचलून मी त्यांच्या डोक्यात घालेन याचं टेन्शन आलंय. ये बाबा, हे एवढं काहीतरी करू नकोस. काय ना, तुला काम हवंय, माझं काम वाढवायचं नाहीये. मला कामाची गरज नाहीये, आणखीन तुला कामाची गरज आहे. कसं आहे की इतकी वर्ष काम केलं नाही रे, त्यामुळं अशा लोकांशी कसं जुळवून घ्यायचं काही कळत नाही मला. घेशील रे, एकदा ठरवलंस ना की सगळं होईल. आणि तू जुळवून घेणारा नसतास तर आपलं इतकी वर्ष पटलं असतं का रे. ऑल द बेस्ट. मी येतो सोडायला. नाही नको नको, मी माझा मी जातो, तू तुझा तर विचार करत जातो मी इंटरव्ह्यूचा. बाय. विजयी भवा. थँक्स. बोला गर्लफ्रेंड. काय करतोय? काही नाही, ऑफिसला निघालोय. शांतपणे ऐकशील जरा माझं? त्या 3 भावांची मीटिंग ठरलीये का? मला प्लीज अर्जंटली सांग. कारण मला लगेचच तुझ्या बाबांना भेटायचंय आणि आपलं लग्न ठरल्याचं त्यांना सांगायचंय. काय? हो, तूच म्हणाला होतास ना माझ्या घरी आपण सगळं खरं खरं सांगून टाकूया. मी तयार आहे. एक मिनिट, काय झालंय नक्की? अरे काय म्हणजे काय हो, दरवेळेस इथे आमच्या घरून कोण ना कोणतरी येणार. त्या प्रत्येक वेळेला आपल्या घरच्यांना त्यांना झेपत नसलेली ऍक्टिंग आपण करायला लावणार. आजी आणि शोभना मावशी काही बोलत नाहीत पण त्यांना नक्की इरिटेट होत असणार. आणि माझ्या घरी काय सगळ्यांना सगळं पटतंय असं वाटतंय तुला? उमा काकूला सुशांतची स्टोरी अजूनही पटलेली नाहीये. ओम, ती अरे स्थळ बघायला लागलीये वेगवेगळी. काय यार, आपलं मेन करिअर लग्नच होऊन बसलंय आणि हे असंच चालू राहिलं तर लग्नानंतर आपण काय खाणार आहोत, काय पिणार आहोत? हो ना. ए, तुला त्या दिल सारखे सिनेमे आवडत नाहीत ना? काय? हा, नाही तर उद्या म्हणशील चल आपण पळून जाऊया, ते ट्रकच्या मागे बसून वगैरे लांब पळून जाऊया आणि मग काय जंगलात जाऊन चूलच पेटवायला लावशील मला आणि मग इकडनं तिकडनं गवत गळ. याक. ओम शट अप यार, मी सिरियसली बोलतेय. उद्या खरंच 10 जण तयार झाले लग्नाला तर काय करू मी? काय मग एखादा कोणीतरी निवड त्यातला आणि कर लग्न.
स्टॉप इट. मी जाते आता. त्या तिघा भावांची मीटिंग कधी ठरते मला लवकरात लवकर कळ. माझी इच्छा आहे तुझ्या आईबाबांना घेऊन सासवडला जायची. मी बोलते मोठ्या बाबांची. हॅलो हॅलो